त्यानंतर रेडिओ बटन आणि हायपरलिंक बघितलेली. आता आपण फाईल अपलोडर बघणार आहे. त्यासाठी मी इथं एक नवीन वेब फॉर्म घेते. ॲड न्यू आयटम वेबफॉर्मचं नाव मी आता फाईल अपलोड देते आहे. फाईल देते फक्त आणि ॲड म्हणते आहे. आता माझा वेबफॉर्म इथं अवेलेबल झाला आहे. या वेबफॉर्ममध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल एक लेबल घेते आहे. फर्स्ट लेबल, त्यानंतर अजून एक डिव मी इथं मेन्शन करते. आणि या डिवमध्ये मी एक इथनं फाईल अपलोडर ॲड करते. तर इथं फाईल अपलोड म्हणून एक टूल आहे, तो ड्रॅग अँड ड्रॉप करते. ओके, त्यासोबत आपल्याला इथं बटन पण मिळून जाईल. ठीक आहे, तर ते ब्राउझरचं बटन असेल म्हणजे तिथनं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पाथ, त्यासाठी हा ब्राउझर इथं तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आता फर्स्ट ऑफ ऑल बटनचा मी टेक्स्ट चेंज करते आहे. सिलेक्ट फाईल. ओके, सिलेक्ट फाईल म्हणते टेक्स्ट. त्याच्यासाठी फॉन्ट नेम चेंज करते, टाइम्स न्यू रोमन. त्यानंतर फॉन्ट साईज मेन्शन करते 14. ओके, हे झालं. फर्स्ट ऑफ ऑल लेबल झालं. त्यानंतर फाईल अपलोडर नंतर मी एक बटन घेते. आता त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इथे काय काय करायचं आहे, तर आपल्याला प्रॉपर्टीज फाईल अपलोडच्या कोणत्या चेंज करायला लागतात. या आस्की, टॅब इंडेक्स, बॅक कलर, बॉर्डर, विड्थ, ह्या आपण टेक्स्ट ह्या बऱ्याच बघितलेल्या आहेत. आता त्याच्यात फक्त अलाव मल्टिपल एक नवीन प्रॉपर्टी आहे. इट इज यूज टू अलाव दी अपलोड मल्टिपल फाईल्स बाय सेटिंग ट्रू ऑर फॉल्स. ओके, ॲट अ टाईम आता जर ट्रू दिलं तर तुम्ही मल्टिपल फाईल्स ॲट अ टाईम सिलेक्ट करू शकता आणि अपलोड करू शकता, आणि फॉल्स दिलं तर फक्त एकच फाईल तुम्ही अपलोड करू शकता. त्यासाठी आता फाईल अपलोडचं एक एक्झाम्पल बघूया. काय केलं बघा, यांनी एक लेबल घेतलं. आता जसं मी लेबल घेतलं, आपलं सिलेक्ट फाईल म्हणून एक लेबल घेतलं, त्याच्यानंतर एक फाईल अपलोडर टाकला आहे. त्यानंतर बघा एक बटन घेतलं आहे. फाईल अपलोड झालेलंचं फाईल अपलोड केल्यानंतर सबमिट करण्यासाठी, आणि एक लेबल दिला आहे, तो फाईल अपलोड झाला आहे की नाही हे स्टेटस सांगण्यासाठी. तसंच आपण इथं UI क्रिएट करूया. आता एक झालं आहे ते आपलं लेबल झालं आहे, जिथं आपण सिलेक्ट फाईल डिस्प्ले केलं आहे. त्यानंतर फाईल अपलोड आला आहे आपला, आणि त्याच्यानंतर अजून एक डिव घेते मी. ओके, डिव घेते आणि त्या डिवमध्ये मी एक बटन टाकते. बटन, आणि बटन नंतर मी अपलोड फाईल करते. बटनचा टेक्स्ट चेंज करते, अपलोड फाईल. ओके, अपलोड फाईल म्हणून देते आणि बटनचा ID चेंज करते, BTN अपलोड. ओके, BTN अपलोड दिलं. त्यानंतर आपलं फाईल अपलोडचं पण चेंज करूया, 1 म्हणून सेट करते ID. त्यानंतर आपला लेबल आता अजून एक ह्याच्याखाली घेऊया, बटनच्या खाली. तर म्हणजे फाईल अपलोडचं स्टेटस आपल्याला दिसण्यासाठी त्याचा मी काय करते, प्रॉपर्टीमध्ये लेबलचं टेक्स्ट काढून टाकते, हाईट विड्थ मेन्शन करते. ओके, त्यानंतर विड्थ 200 पिक्सेल. ठीक आहे, आणि आता